आजपासून देशभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळणार आहे। 9 दिवस देवीचा जागर केला जाणार आहे। मोठ्या आणि जागृत देवस्थान असलेल्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी देखील पाहायला मिळू शकते। पुढचे 9 दिवस आनंददायी, चैतन्य आणि ऊर्जा देणारे ठरणार आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं असेल। तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरात देखील आज घटस्थापना केली जाणार आहे। राज्यासह इतर राज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। बाहेरून येणाऱ्या भक्तांची संख्या विचारात घेऊन याच पार्श्वभूमीवरती भाविकांसाठी दर्शन पास बरोबर 22 तास मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी संगीता काळे तुळजापूरमधून आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण तुळजापूरमधील नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत। संगीता, कसं वातावरण बघायला मिळतंय तुळजापूरच्या मंदिरामध्ये? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आज शारदीय नवरात्र उत्सव खऱ्या अर्थानं आजपासून चालू होतोय। निद्रेत असलेली आज आई तुळजाभवानी घटस्थापना म्हणजे सिंहासनावरती विराजमान झालेली आहे आज पहाटे, आणि विधिवत पूजा तुळजाभवानी मातेची या ठिकाणी झालेली आहे। राज्यासह अनेक परराज्यातून देखील लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भक्त दर्शनासाठी देखील येत असतात। याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी एक 25,000 कॅपॅसिटीचा सभा मंडप, दर्शन मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून काळजी घेण्यात आलेली आहे चांगल्या पद्धतीने। या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, कॅमेरे असतील किंवा महिलांसाठी एखादा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी इथे घेतलेली गेलेली आहे प्रशासनाकडून। आज 12 वाजता वर्षा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंपासे यांच्या हस्ते या ठिकाणी घटस्थापना होणार आहे। मात्र या ठिकाणी आज तुळजापूरमध्ये आलेल्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। पहिलाच दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पाहिलं तर मार्केट सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे, फुललेलं आहे आणि भाविकांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। आजपासून 9 दिवस विधिवत धार्मिक पूजेने या ठिकाणी हे 9 दिवस शारदीय महोत्सव साजरा होणार आहे आणि सगळीकडे वातावरण हे एकदम प्रसन्न आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे बाजारपेठा देखील गजबजल्या आहे। भाविकांमध्ये देखील जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे। संगीता, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।